नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षणची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत पंचगंगा सीडवर आणि हा प्लॉट आहे गोपाळराव पोले, मुक्काम पोस्ट आडोळ, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली यांचा। तर इथं आपण टापिंग घेतलेली होती। पहा, पहिली टापिंग आपण गळफांदीच घेतली। गळफांदीची टापिंग घेतल्यानंतर हे फळफांदे किती वाढल्या आणि ते फळफांद्याला माल किती आहे तुम्ही समोर पाहू शकता। त्याच्यानंतर दुसरी टापिंग घेतली आपण शेंड्याला। शेंड्याची टापिंग घेतल्यानंतर जे मित्र किडा आहे याला घाबरायचं नाही। दुसरी टापिंग घेतल्यानंतर काय होतं की ही कल्ले वाढत जातात। हे कल्ले वाढत जातात। जिथं इथं थांबली होती फाटी वाढायची, इथपर्यंत काहीच लागलं नाही। इथं हे सेटिंग कट झाली, इथून सेटिंग झाली। इथून पुढे जे आता वाढणार आहे हे प्रत्येकाला तुम्हाला सेटिंग मिळणार आहे। याला प्रत्येकाला सेटिंग मिळणार आहे। हे अशी फळफांद्या वाढत जातील। आणि नंतर आता तिसरी टापिंग कुठे घ्यायची, आता हे वापरावं, हे दिसतंय ना, हे कट करायचं। हे वाढलं नाही पाहिजे, कारण हे जर समजा वाढलं तर तुम्हाला चालता येणार नाही, इकडे जातील फाटी। आणि आता याला टापिंग घेतली ना, तर ह्या फांद्या वाढत जातील। ह्या फळफांद्या आहेत सगळ्या, ह्या फळफांद्या वाढत जातील। ह्या जर फळफांद्या वाढल्या तर ऑटोमॅटिकच आपल्याला एका फाट्याला जवळपास 50 बोंड जास्त मिळेल, पण 50 पण कमीत कमी मिळतं। आणि अशा फाटल्या आपल्याला 4 जरी मिळाल्या तरी 200 बोंड व्हायले। तर 150 ते 200 बोंड आपल्या झाडाला आरामशीर लागतं। आणि 150 जर बोंड आपल्या झाडाला लागलं तर 15 गुणिले 150 तर आपल्याला 15 क्विंटलचं ॲव्हरेज इथं बसतं। फक्त झाडाची संख्या मॅच्युअर पाहिजे, कारण सीड्स आहे। हा सीड्स असल्यामुळे काय होतं की आपण झाडं उपटून काढतो, त्याच्यामुळे प्लॅन्ट पॉप्युलेशन भरत नाही। मग प्लॅन्ट पॉप्युलेशन जर नाही भरलं तर आपल्याला उत्पादन तिथं अर्थातच कमी मिळतं। हे सीड्समधलं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की सीड्सला आपल्याला उतार येत नाही। का येत नाही उतार? की झाडाची संख्या कमी होते। हे किती मोठं रान रिकामं आहे, कारण आपण झाडं आपण उपटून काढले ना त्याच्यात, त्याच्यामुळं आपल्याला प्लॅन्ट पॉप्युलेशन महत्त्वाचं आहे। म्हणून सीड्सला उत्पादन कमी येतं। म्हणून सीड्स पंचगंगा सीड्सवाले असो नाही अजून कोणते असो, ते आपल्याला रेट जास्त देतात। कशामुळं? कारण आपल्याला उत्पादन, झाडाची संख्याच नाही रानामध्ये, तर उत्पादन मिळेल कसं? त्यामुळे आपल्याला रेट जास्त द्यावा लागतो शेतकऱ्यांना। हे असं का ते वातावरणानं होत असतं। मॅच्युरिटी म्हणजे बोंड परिपक्व झालं की काळं बोंड पडतं, हिरवगार राहत नाही। नाही सडायचं वेगळं कारण आहे। सडायचं कारण आहे की जर समजा पालापाचोळा जास्त झाला तर त्याला हवा लागत नाही। हे जे बोंड आहे हवा लागत नाही। हवा नाही लागल्यामुळे याच्यात सडण चालू होते। हे सडलेलं नाही आहे। काय बरेच सडलेत बुडा। हो ना, मग ते हवा लागत नाही। आता इथं किती दाटवा आहे, इथं हवाच लागत नाही मध्ये। मध्ये जर हवा नाही लागली तर ते सडतं बोंड। आता जास्त जिथं अंतर जिथं जास्त अंतर नाहीये तिथं जास्त बोंड सडतील तुमची। आणि जिथं तुमचं अंतर आहे तिथं बोंड नाही सडणार। आता हे जे आहे ही पातेगळचं आहे। याचं काय प्रकार? याला प्लेनोफिक्स घ्या, याला बाहेरचं प्लेनोफिक्स घ्या, प्रतिपंप 5 ml। फंगल इन्फेक्शन जे समजा आता दमट वातावरण राहिलं, गार राहिलं किंवा पाणी जर राहिलं हमेशा ह्या बोंडावर, तिथं फंगल इन्फेक्शन लागू होतं इथं आणि सडण चालू होती इथं। त्याला फळ सडण म्हणतात त्याला। याच्यासाठी पर्याय आपण ते हळदीला करपे याच्यासाठी जे घेतो ना स्प्रे, ते घ्यायचा। बरेच जागी व्हायला बरं। हो ना, ते स्प्रे जर घेतला तुम्ही तर तुमचा हे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। हे जे तुमचं दिसायला ना आता हळदीवर जे आपला दिसतो करप्या वगैरे, ह्या पहिल्यांदा तर हे त्याला लाल्या म्हणतो आपण कापसामध्ये, त्याला करप्या म्हणतो। तर हे तुमचं क्लिअर होऊन जाईल त्याच्यात। हो ना, मग आता इकडे बघा आलं की इथं कसं आहे, दमट वातावरण आहे आणि जमीन आपली काळीची आहे। तर काय होतं माहिती आहे का, हे सॉईल, हे सॉईलचं इन्फेक्शन इथं होतं। याला डंक मारता अगोदर, डास किंवा आळी डंक मारला की असं इन्फेक्शन इथं होतं आणि पाणी सगळं मग बोंडामध्ये आतमधून पाणी गेलं ते बोंड सडायला लागतं डायरेक्ट। जोपर्यंत बोंडाला डंक मारत नाही का, आता हे बोंड खालचं असून सडलं नाही, तुम्ही म्हणता हे सडलं काऊन नाही साहेब, हे तर खालचं या वरचं सडलं आणि खालचं नाही सडलं, याचं कारण काय? कारण याला डंक नाही मारला कोणी अजून, एखाद्या आळीनं नाही मारला, किड्यानं नाही मारला, त्याच्यामुळं हे नाही सडलं। याला डंक मारला इथं कुठतरी असेल, तुम्हाला दिसेल डंक मारलेला दिसतो, पण मग नाही हे सडल्यानंतर पांढरं होतं।